साहब एक बोरी यूरिया दे दो। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता कोणतेही खतं आपण घरी बसल्या बुक करू शकतो आणि खरेदी करू शकतो। शेतकरी बंधूंनो, आता भारत सरकारद्वारे एक नवीन सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन अंमलात आणलंय, जे की प्रायोगिक स्थितीवर आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात। शेतकरी बंधूंनो, या ऍप्लिकेशनचं नाव आहे फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल। आपण आधार कार्ड किंवा फार्मर आयडीच्या माध्यमातून कोणतेही खत आपल्या पिकाच्या अनुसार किंवा क्षेत्राच्या अनुसार बुक करू शकतो आणि जवळपासच्या कृषी केंद्रामधून खरेदी करू शकतो। घर बैठे बुकिंग हो गई। चला तर शेतकरी बंधूंनो, हे ऍप्लिकेशन मी तुम्हाला आता डाउनलोड करून खत कसं बुक करायचं आणि QR कोड कसं जनरेट करायचं हे सोप्या भाषेत समजून सांगतो। शेतकरी बंधूंनो, आपल्याला प्ले स्टोर मध्ये जायचंय, फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल असं आपल्याला सर्च करायचंय। जे ऍप्लिकेशन आपल्या समोर त्याला इन्स्टॉल करून घ्यायचंय, त्याच्यानंतर ओपन करून घ्यायचं, असा डॅशबोर्ड आपल्याला दिसेल। त्यानंतर कंटिन्यू करायची, भाषा निवडून आपल्याला आपलं राज्य इथं निवडायचंय, जसं की महाराष्ट्र। त्यानंतर आधार कार्ड किंवा फार्मर आयडीच्या सहाय्याने आपल्याला OTP जनरेट करून व्हेरीफाय करून घ्यायचंय। त्याच्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसेल, जिथं आपलं नाव आणि आपल्या नावावर किती जमीन आहे ते सुद्धा दिसेल। मग आपल्या फर्टिलायझरवर जायचंय, आपली जमीन निवडायची, जमिनीच्या अनुसार आपण कोणत्या पिकासाठी खत खरेदी करणार आहोत किंवा बुक करणार आहोत ते एक कोणतंही एक पीक आपल्याला निवडायचंय। त्यानुसार आपल्याला एडिटमध्ये जाऊन युरिया आपल्याला किती पाहिजे ते भरून घ्यायचंय। जसं की युरिया मी इथं निवडलंय, त्याच्यानंतर NPK मध्ये 10-26-26, त्याच्यानंतर DAP, त्याच्यानंतर SSP आपल्याला निवडून घ्यायचंय आणि MOP आपल्याला निवडायचं। त्यानंतर नेक्स्ट करून आपल्याला इथं आपल्या भागातील सर्व दुकानदाराची यादी आपल्याला दिसणार आहे। लोड मोर केल्यानंतर अजून यादी आपल्याला दिसेल। मग कोणतंही एक दुकान निवडायचं, आपले खतं निवडायचे। आपण जर स्वतः असलो तर आपला स्वतःचा मोबाईल नंबर इथं अपलोड करायचा आहे, नाहीतर कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर त्याचा मोबाईल नंबर टाकून इथं QR कोड जनरेट करून घ्यायचं, म्हणजे आपले खतं बुक झाले शेतकरी बंधूंनो आपण बघू शकता। त्याच्यानंतर आपण हिस्ट्रीमध्ये सुद्धा आपलं बघू शकतो की आपण कोणते कोणते खतं घेतले आणि आपण कॅन्सल देखील करू शकतो शेतकरी बंधू। तर बघितलं शेतकरी बंधूंनो, खत खरेदी करणं किती सोपं आहे, जिथं आपल्याला आपल्या भागामधील सर्व कृषी केंद्रांची यादी सुद्धा भेटते, त्यांच्याकडे किती स्टॉक अवेलेबल आहे खताचं ते सुद्धा दिसतं, आणि आपल्या पिकाच्या अनुसार आपल्या क्षेत्राला कोणत्या खताची गरज आहे आणि किती मात्रामध्ये गरज आहे ते सुद्धा समजतं। तर चला शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ सर्वात जास्त शेतकरीपर्यंत शेअर करूया आणि आपल्या शेतकऱ्यांना खत खरेदी करण्याची पद्धत सोपी करूया। धन्यवाद।